खेतिया रस्ता मिशन बंगला ते मलोनी रस्त्याची चाळण, रस्ता दुरुस्तीसाठी सर्वपक्षीय मोठे जन आंदोलन। शहादा शहराला जोडणाऱ्या लोणखेडा 4 रस्ता मलोनी ते मिशन बंगला या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज लोणखेडा चौफुली येथे सर्वपक्षीय जन आंदोलन करण्यात येऊन रस्ता रोको करण्यात आला। यावेळी रस्त्याच्या दुतर्फा सुमारे 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता पी.जी. वळवी यांनी तहसीलदार दीपक गिरासे यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय आंदोलकांची त्यांना सदर रस्ता बांधकाम विभागामार्फत रस्ता दुरुस्तीचे लेखी आश्वासन दिल्याने तुर्तास सदर आंदोलन मागे घेण्यात आले। यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। शहादा शहराला जोडणारा मिशन बंगला मलोनी ते लोणखेडा चौफुली पर्यंत रस्त्याची पूर्णतः चाळण झाली आहे। रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने या ठिकाणी दररोज किरकोळ अपघात होत असतात। रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी प्रशासनाला अनेक वेळा नागरिक तसेच विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवेदने दिली, परंतु अद्यापही रस्ता झाला नसल्याने अखेर बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरुण चौधरी उबाठा, शिवसेनेचे शिंदेगड जिल्हाप्रमुख डॉ. राजेंद्र पेंढारकर, जहीरभाई शेख, जितेंद्र जमदाडे, यशवंत चौधरी, मनलेश जयस्वाल, लोटन धोबी, हिरालाल अहिरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष एन.डी. पाटील, इकबाल शेख, एडदानिश पठाण, निहाल पठाण, सागर चौधरी, मुकेश चौधरी, नितीन चौधरी, कॉम्रेड ईश्वर पाटील, तुषार गोसावी, गणेशराजे पाटील आदी सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मिशन बंगल्यापासून ढोल ताशांचा निनाद करीत 3 किलोमीटर पायी चालत लोणखेडा 4 रस्ता येथे आंदोलन केले। या आंदोलनात चक्काजाम केल्याने रस्त्याच्या दुतर्फा सुमारे 5 किलोमीटर पर्यंत पाऊण तास वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता पी.जी. वळवी सदर रस्ता बांधकाम विभागाच्या देखरेखीत दुरुस्त करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलनकर्त्यांनी तुर्तास आंदोलन मागे घेतले। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। SMTV मराठीसाठी मुख्य संपादक संजय मोहिते, शहादा। आज दिनांक रोजी सर्वपक्षीय आंदोलन आज शहादाचा खेतिया रस्ता पाण्याच्या टाकीपासून तर लोणखेडापर्यंत जो आपला खेतिया रस्ता आहे तो पूर्णतः खराब झालेला होता आणि त्या संदर्भात सर्वपक्षीय आंदोलन आज रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आला आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून आज लोणखेडा 4 रस्त्यावरती रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। आज सर्वपक्षीय आंदोलन मिशन बंगला ते लोणखेडा चौफुलीपर्यंतच्या रस्त्यासाठी झालेलं आहे। या आंदोलनाचं दखल तसं बघायला गेलं तर कोणीही घेतलेली नाहीये, परंतु आंदोलकांचं मन तात्पुरतं समाधान करण्यासाठी PWD विभागाने MSIDC आणि MSRDCची ज्यांची ही मूळ जबाबदारी आहे हा प्रश्न अजून सॉल्व्ह झालेला नाही, परंतु जोपर्यंत ते पूर्णपणे या रस्त्याची जबाबदारी घेत नाही तोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांनी या रस्त्याची दुरुस्ती आणि निगा ठेवण्याची जबाबदारी घेतलेली आहे। सुरुवातीला पावसाळा संपेस्तोवर खडीकरण करून ते हे रस्ते मेंटेन ठेवतील आणि त्याच्यानंतर डांबरीकरणाचं ते काम करून जोपर्यंत पूर्णपणे हा रस्ता मंजूर होत नाही तोपर्यंत सर्वस्वी जबाबदारी PWDचे अधिकारी घेणार आहेत असं त्यांनी तोंडी आश्वासन दिलेलं आहे। लेखी आश्वासन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असं त्यांना सांगितलेलं आहे। त्याच्यासोबत आम्ही अजून एक विनंती करतो, खास करून सर्व पत्रकार बंधूंना, या परिसरातील सर्व नागरिकांना, माननीय आमदार साहेब यांनी CRFच्या माध्यमातून 25 कोटीचा रस्त्याची मागणी नितीन गडकरी साहेबांकडे केलेली आहे। त्यांनी जर तो रस्ता मंजूर केला निश्चितपणे त्यांना सुद्धा आम्ही डोक्यावर घेऊन नाचू, परंतु जोपर्यंत इथला हा रस्ता होत नाही, ते मंजुरी होत नाही, त्याला कमीत कमी 2-4 वर्ष जातील, तोपर्यंत इथला नागरिक काय मरण्यासाठी आलेला नाही। त्यामुळे आमदार साहेब आपण देखील प्रयत्न करावे, आपल्या प्रयत्नांना आम्ही पाठबळ द्यायला तयार आहोत, परंतु फक्त दिशाभूल करू नका एवढी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे। जे लोक आंदोलनात आलेत त्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो आणि जे बसलेले आहेत कधीतरी आपण फक्त व्हॉट्सअप मोबाईलवर कोणी वाली नाही असं म्हणू नका, लोकांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची धमक ठेवा, तरच तुम्हाला खऱ्या अर्थाने व्हॉट्सअपवर सुद्धा मेसेज टाकण्याचा अधिकार राहील असं आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो। पुन्हा एकदा सर्व आंदोलकर्त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा रस्ता जर सुधारला नाही तर आम्ही मगाशी आप्पांनी सांगितलं त्याप्रमाणे तीव्र आंदोलन यावेळेस कमी संख्येने होते, पुढच्या वेळेस या संपूर्ण पंचकृषीतली शेतकरी, आदिवासी बांधव, कष्टकरी आणि या शहरातील नागरिक याच चौफुलीवर उतरतील आणि मग त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील एवढं सांगतो।